सक्तीच्या कर वसुली विरोधात आयुक्तांच्या घरासमोर शिवसेनेकडून ढोल बजाव आंदोलन। आधी चांगलं काम दाखवा, भ्रष्टाचार थांबवा, मगच कराचा भरणा करू। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। महानगरपालिकेने मालमत्ता कराची सक्तीने वसुली मोहीम धुळे शहरात राबवली असून महानगरपालिकेचे मालमत्ता कराचे अधिकारी स्वतः धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या नेतृत्वात थकील मालमत्ता धारकांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन सुरू केले। या मनपाच्या भूमिकेमुळे शहरातील अनेक थकीत मालमत्ता कर नागरिकांची इज्जत वेशीला टांगण्याचा प्रकार महानगरपालिका प्रशासनाने सुरू केल्याने धुळेकरांनी त्या विरोधात तीव्र नापसंती व्यक्त केली आहे। एकीकडे धुळे महानगरपालिकेत कोट्यवधी रुपयांच्या विकास कामात भ्रष्टाचार करायचा, चांगले तयार झालेले रस्ते पुनश्चः मलनिस्सारण योजनेकरता खोदणे, हजारो कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी आला, ती विकास कामं बोगस पद्धतीने तकलादू कामे करून पूर्वत्वास नेणाऱ्या ठेकेदारांकडून टक्केवारी घेणे, ठेकेदारांना अभय देणे, विकास कामांचे वाढीव एस्टिमेट तयार करणे, धुळे शहरातील अनेक विकास कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार लपवणे आदी गोष्टी डोळे झाक करत महाराष्ट्र राज्य शासनाकडून विकास कामासाठी येणारा 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर व्हावा व 500 कोटींच्या कामांमध्ये परत भ्रष्टाचार करता यावा, याकरता शासनाला भरावयाची असलेली 30% रक्कम महानगरपालिकेला जमा करणे क्रमप्राप्त आहे। त्यामुळे आयुक्त मॅडम स्वतः धुळेकर नागरिकांच्या घरासमोर जाऊन ढोल वाजवून नागरिकांची इज्जत वेशीला टांगत आहे। त्याविरोधात शिवसेना उबाटा वतीने आज महानगरपालिका आयुक्त यांच्या निवासस्थानासमोर शिवसेना उपनेते तथा धुळे जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार अशोक धात्रक, माजी आमदार शरद पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्या नेतृत्वात ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी शिवसेनेने आयुक्त मॅडम चांगली कामे दाखवा, मग कराची वसुली करा, महानगरपालिकेतील भ्रष्टाचार थांबवा, विकास कामातील टक्केवारी घेणं बंद करा, मग धुळेकर मालमत्ता कर भरतील अशा आशयाच्या घोषणा दिल्या। महानगरपालिका आयुक्त यांच्या घरासमोर ढोल वाजवत महानगरपालिकेच्या सक्तीच्या कर वसुली विरोधात नियम आहेत, वेगवेगळ्या कायदे कानून आहेत, ते न करता सर्वसामान्य जनतेमध्ये एखाद्याच्या इज्जतीचे, अब्रूचे लक्तरे वेशीवर मांडण्याचं काम यांनी केलं। आज आम्ही इथे आलेलो आहोत की नागरिकांच्या घामाच्या पैशातून जो कर गोळा होतो त्याची उधळपट्टी आणि त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार या आयुक्तांनी व त्यांच्या आशीर्वादाने सर्व अधिकाऱ्यांनी केला आहे। आमची माहिती अशी आहे की काही ठिकाणी बोर न करता, पाण्याच्या विंधन विहिरी बोर न करता साधारणतः 300 कोटी रुपयाचं बिल काढलेलं आहे आणि हे काम न करता काढणारा त्याच्या वसुलीसाठी शिवसेनेची ही सगळे पदाधिकारी, शिवसैनिक, सर्व महिला आघाडी, युवा सेना ही सगळी जनतेला बरोबर घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि ढोल बजाव आंदोलन याच्यातून इशारा आम्ही देत आहोत। ड्युटी पिरियड मध्ये 50 कर्मचारी इथे राहत आहेत, बेकायदेशीरपणे 50 कर्मचारी तिथे महापालिकेचे, त्यांना काम धंदा सोडून ते इथे राहत आहेत धार्मिक कार्यक्रमामध्ये। आम्ही फक्त सौजन्य बाळगले आहे की आतमध्ये काही धार्मिक कार्यक्रम सुरू आहे म्हणून भंडारा, तर आमचे आझाद यांची नियुक्ती झाली उपजिल्हा प्रमुख नरेंद्रभाई परदेशी यांनी सांगितलेल्या मुद्द्याप्रमाणे महानगरपालिकेचे कर्मचारी जे सेवेवर आहेत, जे ड्युटीवर आहेत, ते या ठिकाणी राबत आहेत, त्यांच्या पगाराचा तो पैसा जो आहे सर्वसामान्य जनतेचा त्याची दुर्दान होते आहे। आणि आयुक्त मॅडम ह्या आता ही सुरुवात झाली आहे, हा ढोल वाजला आहे आणि या ढोल वाजल्यानंतर त्यांची एक एक प्रकरणं आम्ही या ठिकाणी जनतेच्या समोर मांडू। जनतेला आमचं जाहीर आव्हान आहे, या माध्यमातून जी जनतेची इज्जत आणि आबरू वेशीवर टांगण्याचं चुकीचं काम हे करतायत त्याला उत्तर देणं आणि त्याला रोखठोकपणाने प्रश्न विचारून जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आहे। या ठिकाणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, उद्धव साहेबांच्या आदेशाने, संजय राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जिल्हा प्रमुख